त्याला पहिल्याच वर्षाला जर म्हटलं की तू ऑपरेशन कर बाबा मेंदूचं, तो करणार का? न्यूरोलॉजिस्टच मध्ये तो डिग्री घेतोय, पण त्याला जर सांगितलं की चल बाबा तुझं फर्स्ट सेमिस्टर चालू आहे, तू मेंदूचं ऑपरेशन कर किंवा ओपन हार्ट सर्जरी कर, तो तितक्या कौशल्याने करणार का? का नाही करणार? आमचं उत्तर द्या तुम्ही. का नाही करणार? का करणार नाही? एक्सलंट, सुपर. जर सर नॉलेज नसलं तर कसं करणार? ठीक आहे, त्याला नॉलेज आलं, तो समजा आपण एक समजू असं की आता कोरोनाचा पिरियड, आपण लॉकडाऊन मध्ये लेक्चर झाले, सगळं झालं, त्याला 6 वर्षाची डिग्री मिळाली आणि त्याला आता सांगितलं की जा बाबा एक ओपन हार्ट सर्जरी कर, कारण की त्यांनी 6 वर्ष कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये, एवढं तर नव्हते लॉकडाऊन, पण आपण एक गृहीत धरू प्रॅक्टिकल नॉलेज. आमचं उत्तर द्या तुम्ही. हा, तो करणार का? त्या का नाही करू शकणार तो? आम्ही तुम्हाला उत्तर मागतोय. का नाही करू शकणार? कारण की त्याला अनुभवच नाही. एखादा ओपन हार्ट करता करता तो माणूस जाईल ना, त्याला अनुभव नसल्यामुळे. फर्स्ट थिंग, कोरोनामध्ये त्यांनी लेक्चर पण नीट केले नसते. बरं ठीक आहे, आपण कोरोनाचं सोडून द्या, कोरोना सोडून द्या, नॉर्मल ह्याच्यामध्ये चालू, आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये चालू, की त्याला सांगितलं बाबा की तू फर्स्ट इयर, सेकंड इयर फार तर धरू, किंवा आपण फायनल इयर धरू, डायरेक्ट फायनल इयरला तो ओपन हार्ट सर्जरी करणार का? नाही करणार, कारण की त्याला तेवढे एक्सपिरियन्स यावे लागतात, त्याला तेवढी त्याच्यावर प्रॅक्टिस करावी लागते, त्यांना इंटर्नशिप वगैरे असते ना, त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. हा 6 वर्षाचा झाला अनुभव. तुम्ही सगळे मॅडम जे बोलताय ते एक्सपिरियन्स आहे का नाही? सर तेच उत्तर त्यांच्या साईडने. मग तुमचं त्याच्यावर तुमचा फीडबॅक किंवा ओपिनियन काय आहे? आणि स्पेसिफिक जे मॅडम समजा त्यांनी डॉक्टरचं उदाहरण घेतलंय, तुम्ही तेच उदाहरण द्या अशी काही गरज नाही. तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार तुमचा एक्सपिरियन्स क्रिएट करू शकता किंवा तुमचं नॉलेज प्रेझेंट करू शकता. त्यांनी सांगितलं डॉक्टर केलं की तुम्ही शेतीचं सांगू शकता, त्याच्यामधून कोणतंही घ्यायचंय, फक्त तुम्हाला तुमचं नॉलेज डिस्प्ले करायचंय. सर्जरी करायला देणारच नाही आम्ही. एक म्हणजे डायरेक्ट डॉक्टरला देणार नाही, दुसरा डॉक्टर असणार ना लगेच नाही द्यायचं, काहीतरी बोलायचं. प्रॅक्टिस करणं, कुठली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे पहिल्यापासून चालत का आलेलं आहे. आणि कोणत्या सर्जरीला एक डॉक्टर नसतो, 2 अवेलेबल असतात. बोलायचं तुम्ही. वन वेला 2 हँडलिंग नाही होत बरं का. 1 रूट नको आहे, 2 रूट हवे आहेत. तुम्ही काय विचार करता याच्यावरती? काय विचार करताय? सर आम्हाला एक्सपिरियन्स नाही, एवढं जग बघितलंच नाही. मीन्स ते मॅरिड आहेत ना, मीन्स ते सगळ्या ह्याच्यावरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं नाही. असं मग ज्ञानेश्वर माऊली होत्या ना, तिथे 15 वर्षाचेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अनेक असे किल्ले वगैरे सगळं काय जिंकले, ते थोडे त्यांना अनुभव थोडा होता. सर मला वाटतं की दोन्ही त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. नॉलेज आणि एक्सपिरियन्स दोन्ही मिळूनच काहीतरी होऊ शकतं. फक्त नाही, ते सत्य आहे हो मॅडम, पण आता असत्य असं आहे की तुम्हाला फक्त नॉलेजबद्दल बोलायचं आहे, तुम्ही एक्सपिरियन्सबद्दल नाही बोलू शकत. तुमच्या माइंडमध्ये काय चालू मॅडम? आपण म्हणजे लहानपणीपासून आपल्या शाळेत 10वी पर्यंत म्हणजे आपल्याला नॉलेजच शिकवतात ना, पुस्तकी ज्ञान घेतो आपण, शिक्षक जे सांगतात ते शिकवतो. पण एक्सपिरियन्स आपल्याला नंतर कॉलेज वगैरे झाल्यावर येतो ना, पण तोपर्यंत आपल्याकडे नॉलेज असतं. तर मॅडम तर बोलले ना, माझ्याकडे BSc डिग्री, नॉलेज तर आहे पण एक्सपिरियन्स नव्हता, मग कसं करणार? आपण म्हणजे 10वी पर्यंत 12वी पर्यंत आपल्याला नॉलेज शिकवले ना. एक्सपिरियन्स आपल्याकडे कधी येतो? ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला घेतो, जेव्हा आपण नॉलेज इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला वाटतं का? काय एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे? आपलं उत्तर चुकीचं का असं ना, तुम्ही ठाम राहा त्याच्यावर. हां, तुम्ही म्हणता हे बरोबर आहे ते बरोबर आहे, मग मी नॉलेज आणि एक्सपिरियन्स दोन्ही समतोल असले ना तर लाईफ सक्सेस होईल. आपण मग नॉलेज बोला ना, तुम्ही नॉलेज तुम्ही प्रूव्ह करा की नॉलेजनी पण तुम्ही सक्सेस होऊ शकतात, असं तुमचं स्टेटमेंट असलं पाहिजे. काय तुझ्या माइंडमध्ये काय चालू आहे?
सर जर डॉक्टरकडे नॉलेज नसेल, डिग्री नसेल, तर कोणी त्याला सर्जिकल देणारच नाही ना. पॉईंट आहे, बरोबर ना. येस, क्लॅपिंग करतात त्यासाठी. पण कोण देईन त्याला, बरोबर ना. सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी देणारच नाही आहे. बरं, सिस्टर ऑपरेशन करू शकते का? नाही. सिस्टर एखादं हॉस्पिटल चालू करू शकते का? मग काय इम्पॉर्टंट आहे? आता असं झालंय की सिस्टर लोकांना एवढं म्हणजे त्यांनी एक्सपिरियन्स दिलाय ना हा. की ते सगळे ऑपरेशन पण हँडल करतात आता. पण हॉस्पिटल लॉन्च नाही करू शकत ना. हॉस्पिटल लॉन्च नाही करू शकत कारण की त्यांनी डिग्रीज त्यांच्या नॉलेज पुरती घेतली. येस येस. ऍक्च्युली पण डिग्री डॉक्टरांसारखे घेतला एक्सपिरियन्स पण ते लॉन्च नाही करू शकत. डेफिनेटली आज जवळपास मॅक्झिमम ठिकाणी सिस्टरच 90% काय करतात, फोकस करतात का. डॉक्टर फक्त सजेशन्स देतात. सर मग तो झाला एक्सपिरियन्स. येस. तिच्याकडे डिग्री नाहीये पण ती बघून बघून प्रॅक्टिस करून शिकलेली, हा झाला अनुभव तिचा. अनुभव. येस. माझे स्वतःचे सख्खे चुलते एक्सपायर झाले, हां हां कंपाऊंडर होते, हां हां. पण ते भूल स्पेशालिस्ट होते. ओके. नॉर्मल डिलिव्हरी करत होते, फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करत होते. माझ्या चुलतीची डिलिव्हरी, माझ्या मम्मीची डिलिव्हरी माझ्या सख्या चुलत्यांनी केलेली आहे. येस येस. डिग्री नसताना फक्त अनुभव. कंपाऊंडर होते ते. वाव, डॉक्टरच्या क्लॅपिंग हाताखाली करतात त्यांच्यासाठी practice का. करून करून. पा एक्सपिरियन्स पा किती खूप महत्वाचं आहे. किती इम्पॉर्टंट आहे. पाहिजे की एक्सपिरियन्सवरती किती कमांड दाखवले. आणि ते पा एकदम फ्रीडमली कसे बोलताय माहिती आहे का. म्हणजे ते असं तुम्ही कसं माहिती आहे का, तुम्ही असे सगळे विचार आहेत ना असे लॉक करून ठेवलेत, अनलॉकच करत नाहीत. आणि अजून एक सांगते की जे भूल तज्ञ म्हणून माझ्या चुलत्यांना बोलवत होते, खरं सांगते बरं का, हा, याच्यात रिअली. काही येस नाहीये. येस. तर परफेक्ट फक्त थोडंसं कसं ड्रिंक वगैरे, पण परफेक्ट भूल द्यायचे ते. येस जे भूल तज्ञांना सुद्धा आता कोरोनाच्या बॅचला तर जमूच शकत नाही. येस येस. 100%. काय ओपिनियन आहे तुमचं? तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहे सध्या? घरी कधी जायचं हा विचार चालू आहे? बोल लवकर. हां. हां मॅडम, तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहे? तुम्हाला पार्टीला जायचा विचार चालू आहे? त्यांचा तो प्लॅनिंग आहे मॅडम. तुम्ही आता 10वी 12वी पास झाले. पोटेन्शियल फक्त एक्सपिरियन्स मध्येच नाही, नॉलेजवाल्यांकडे पण आहे. मॅडम तुम्ही पण पाहुण्या थोडी एनर्जी येत जा लवकर. रोगट्याचा संविधान. पक्ष कसा झाला? गो गो गो. नाही पाहुणे पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही रे. आणि त्याला हात लावून पण पाच म्हणजे टच होतंय का पाहू. पाहिले. हां. आता मी तुम्हाला त्याचे प्रश्न विचारणार आहे, जा लवकर फास्ट. जागा सोडायला तयारच नाहीत, कम्फर्ट झोन तयार केलाय. पाहिले. ते फॅशन शो मध्ये कशा स्टाईल्स आता तुम्ही असेच करताय तुम्ही चौघं पण 5 जण. हा बसा, तुम्ही सिलेक्ट झाले आता सगळे. काय ऑब्झर्व केलं मॅडम तुम्ही त्या स्क्रीनवरून? स्टार्टिंग हे काय म्हणतात, रोपट्यापासूनच चालू होती मोठ्या ट्रीकडे प्रवास करतो. हां. आपण एक रूट म्हणजे रूट होय, पण त्यातून पण थोडं नॉलेज घेत घेत नाही का आपण ते झाड बनवू शकतो. सध्या छोटं प्लॅन आहे. सध्या आपण जितकं नॉलेज घेऊ, जितकं डिग्री हे करू, तितकं आपण म्हणजे आपल्याला हे होत जातं, समजत जातं, डेव्हलपमेंट होत जाते आपली. येस. ओके. हां. जसं जेवढं नॉलेज घेतलं ना तेवढं हा बरोबर आहे. जेवढं नॉलेज घेतलं पुढं काय आहे, पुढे फ्रूट आहे. नंतर फ्रूट आहे. बरं ठीक. मॅडम तुमचं काय, तुम्ही काय पाहिलं त्याच्याकडे? म्हणजे सर नाही का, अजून जेवढा नॉलेज तेवढा सक्सेस. जेवढं नॉलेज तेवढं सक्सेस. मॅडम येस. नाही क्लॅप नाही, क्लॅप लगेच नाही करायच्या. मॅडम तुम्ही पाहिली ना, तुमचं काय काय त्याच्यावरती तुम्ही काय ऑब्झर्व करता? सर म्हणजे एक मी एक्झाम्पल सांगू शकते की आता मी सध्या बायबल वाचते, तर त्यामध्ये एक ओवी अशी की तुझा आरंभ जरी अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आता हे छोटंसं रोपटं आहे, तर ते रोपटं व्हायला त्याचं वटवृक्ष होण्यासाठी अनेक कालावधी जावे लागतात. त्याला ऊन वारा पाऊस हे सगळं सहन करावं लागतं, त्याला सगळ्या प्रोसेसमधून जावं लागतं, तेव्हाच त्याचा वटवृक्ष होतो. आणि एज मॅटर करतं सर.
एज मॅटर करत. आपण किती मोठे आहोत ह्यापेक्षा आपण कोणत्या परिस्थितीतून मोठे झालेलो हे खूप गरजेचं आहे. ओके. एज काउंट होतं तिथे. म्हणजे परिस्थितीपेक्षा मनस्थिती ठीक असली पाहिजे. मनस्थिती तर ठीक असलीच पाहिजे, पण आपण कोणत्या परिस्थिती फेस करतो हे खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके मॅडम, तुम्ही पाहिली का पाहताय जाऊन? नाही. सांगा बरं. छोट्या रोपट्याला मोठं होण्यासाठी त्याला सुद्धा अनुभवाची गरज आहे. तशीच आपल्याला सुद्धा आपली सुद्धा ही छोटी रोपटं म्हणजे आपली सुद्धा सुरुवात आहे. आपल्याला जर मोठं वटवृक्षासारखं व्हायचं असेल तर मग आपल्याला पण अनुभवाची गरज आहे. नाही, मोठं वृक्ष होण्यासाठी अनुभवाची गरज नाही आहे का? नॉलेजची गरज आहे का? म्हणजे काय नॉलेज काय असेल तुमचं? पाणी असेल, त्याची मशागत असेल, बरं तुम्ही ते नॉलेज देताय ना तुम्ही त्याला, पण तुम्ही म्हणतात तो ऑटोमॅटिक खडा हो जाए तो नाही होगा ना. म्हणजे त्याला जशी पाण्याची गरज आहे तशी आपल्याला नवीन नवीन अनुभव किंवा आपलं नॉलेज वाढलं पाहिजे. नॉलेज तेव्हा वाढलं आपण पाहिजे. काय म्हणतो की त्या पोझिशनला पोहोचू किंवा अनुभवाची पण त्याला फ्रूट त्याच वेळी येतात ज्यावेळी तो पूर्ण प्रगल्भ झालेला असतो, परिपक्व आपण पण झालेला जेव्हा असतो. पूर्ण नॉलेज घेणार तेव्हाच आपण पण पूर्ण काय म्हणतात पूर्ण. पूर्ण त्याचं एज पण मॅटर करतं सर. म्हणजे एज म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे. एज म्हणजे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स हा मग तेवढं असं वर्ष पा- काय एज- म्हणजे? एज- तर तुम्हाला असं का वाटतं बरं? समजा 70 वर्षानंतर बरेच जण रिटायर होतात आणि 70 वर्षानंतर परत काहीतरी राष्ट्रपती होतात. काय रिझन्स आहे? मग एज कुठं मॅटर करताय? हा तेच ना, एज नाही मॅटर करत. अनुभव ह्या वयापासून तर त्या वयापर्यंत तो एक झाला अनुभव. तिथं आपण त्याने स्टॉप व्हायला पाहिजे असं नाही. तो तिथूनही सुरुवात करू शकतो. कितीतरी अशा हजारो वर्षपूर्वीचे पण झाडे तिथे सावली देतात. नाही पण मग एज आपण मग असं तर कवर पण हा नाही, पॉइंट आहे. सावली तर देतं 100%. प्रत्येक गोष्ट फळाकडे पाहूनच नाही मिळाली पाहिजे, तर त्याचा अजून बाकीच्या गोष्टी पण असू शकतात त्याच्यामध्ये. येस. हां मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? म्हणजे ते जे छोटंसं वृक्ष आहे त्याने उन्हाळे, पावसाळी, हिवाळी हे तिन्ही ऋतू पाहिले. त्याने स्वतःला त्याच्यामध्ये मॅच करून घेतलं त्या वातावरणामध्ये आणि त्याच्यानंतर तो पूर्ण म्हणजे तो मॅच होऊन तेवढा स्ट्रॉंग झाला. त्याने स्वतःला तेवढं मजबूत बनवून घेतलं. त्याचा अनुभव डेव्हलप झाला. अनुभव डेव्हलप झाला आहे. ओके. मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? जे छोटं रोप आहे ते समज आपण आहे, आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल, काही गोष्टी अचीव करायच्या असेल तर आपल्याला नॉलेजची पण गरज आहे आणि म्हणजे आपल्याला हे पण पाहिजे, अनुभव पण पाहिजे. कारण कोणती पण गोष्ट करण्यासाठी आपल्याला अनुभव आणि नॉलेज हे 2 गोष्टी पाहिजे. त्याशिवाय आपण सक्सेस नाही होऊ शकत. ओके. मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? सर, ते छोटं जे रोपटं आहे ते म्हणजे एक लहान विद्यार्थी नाही का, आणि मोठं म्हणजे एक सक्सेसफुल स्टुडंट किंवा काही जॉब वगैरे करतोय असं. पण तिथपर्यंत जाण्यासाठी पण त्याने जे प्रयत्न केले आहेत, जे नॉलेज घेतले तिथपर्यंत जाण्यासाठी, त्याला पण तेवढंच महत्त्व आहे नाही का. की डायरेक्ट तो कंपनीत गेला आणि इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाला असं काही नाही आहे नाही का. त्यासाठी त्याला नॉलेज पण तितकंच गरजेचं आहे. तो जो एक्सपिरियन्स त्याने घेतला आहे तेवढ्या काळामध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे. वा. आता तुम्ही जे सांगताय ते एकदम सत्य आहे का नाही? पण तुम्ही त्याच्याकडे पहा ना, तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही त्या ठिकाणी आहात, बरोबर? आणि तो तुम्हाला जर फोकस, तुमची छाया माहिती आहे ना तुम्हाला, तुमचा डार्कनेस तुमच्यापेक्षा मोठा असतो का लहान असतो? पण तो कधी मोठा असतो? कधी ऑब्झर्व केलंय तुम्ही? येस, बरोबर. आता तुम्ही जे ना कम्फर्ट झोन हा पकडल्यामुळं तुम्ही ना विरुद्धच काम होत नाहीये पा. तर लक्षात ठेवा, छोटा पण असू द्या, पण जर तो विरुद्ध असेल ना तर तो पण एक वटवृक्षासाठी काय असते, त्याची पोटेन्शियल असते. ती एनर्जी त्याच्याकडे पाहून तो नेहमी, जसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा अनेक संकट येतात, जसं प्रत्येकाच्या मध्ये येतात, तरी पण तुम्ही खंबीरपणे उभा आहात का नाही? बरोबर. तर मग असं एखादं संकट आलं की तुम्हाला म्हणायचं तो गेला मी पण जाणार का? तुम्ही त्या सिच्युएशनला हँडल नाही करत. तुम्ही पहा मॅडम, तुमची फिंगर, आधार कार्ड आहे, तुमचा डाटा समजा जर मला समजा क्रॅश करायचं असेल तर माझ्या फिंगरने क्रॅश होऊ शकतो का? कसं काय होऊ शकत नाही? माझी आयडेंटिटी म्हणजे तुम्ही कॉफी आहात का युनिक आहात? तुमचं काय ओपिनियन आहे त्याबद्दल? युनिक आहात का नाही? सगळेजण युनिक. तरी पण स्वतःला तुम्ही कॉफी का समजताय? का कॉफी समजताय? का कॉफी पेस्ट करताय? कॉम्प्लेक्स, मनामध्ये कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड स्क्रिप्ट्स केलाय तुम्ही तुमच्यामध्ये, की मॅडम जे बोलताय ना ते सत्य, त्याच्यानंतर माझं माइंड वर्किंगच करत नाही, प्रोसेसच करत नाही. तुम्ही कम्फर्ट झोनला कॅच करताय की ते जे बोलला की यस, तिथून तुम्ही जो विचार करत असतात
तो विचार तिथं स्टॉप होतो आणि तिथल्या स्टेपच्या नंतर पुढचा विचार करतो. पण तो विचार प्रेझेंट करता आला पाहिजे. आणि खरंच तुम्ही सगळेजण युनिक आहात पहा, कारण तुमच्या फिंगरला तुमची फिंगर पहा, आपण खरंच गॉडचं आपण आभारी असलो पाहिजेत की त्यांनी जेवढे काही येत आहे आणि जेवढे जात आहेत त्यांच्या फिंगरच कधी मॅच होत नाही आहेत. मग तुम्ही स्वतःला का लुजर समजताय? तुमच्यामध्ये ती पोटेन्शियल आहे. तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला ह्या पृथ्वीवरती पाठवलं आहे. तुम्हाला फक्त पाहण्यासाठी नाही की हे चांगलं आहे ते चांगलं आहे पाहण्यासाठी नाही पाठवलं. तर मग आपल्यामध्ये पण ही एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपण दाखवायला पाहिजे. आणि ती एनर्जी कुठं दाखवायला पाहिजे? जिथं तुम्हाला नीड आहे. इंटरव्ह्यूला गेला तिथं दाखवायला पाहिजे की नाही? आणि तुम्ही ती इंटरव्ह्यू केल्यानंतर तुम्ही ती एनर्जी तुमची ॲटोमॅटिक डिस्ट्रॉय होते आणि घरी आल्यानंतर तुमचं प्रेशराईज एनर्जी परत डिस्प्ले करतात. काय त्या पोटेन्शियलचे तुम्हाला काय बेनिफिट होतं आहे का? काहीच बेनिफिट होत नाही. मग ते बेनिफिट कसं करायला पाहिजे? तुम्ही नॉलेज आणि स्किल, तुम्हाला माहिती आहे की एक्सपिरियन्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्या नॉलेजवरून तुम्हाला काय अर्थ समजला का? यांच्या अनुभवावरून तुम्हाला काय अर्थ समजलाय का? काय समजलं? मॅडम जे काय बोलत होते त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं? शब्द समजले का त्यांचे? कसे समजलं? अनुभव हे म्हणजे इम्पॉर्टंटच आलेलं आहे. कसं? एखादं उदाहरण सांगा ना. कसं सांगणार? उदाहरणार्थ आता नॉलेज म्हणजे आपल्याला पुस्तकात लिहिलेलं असतं पाण्यात नाही का पाण्यात आतापर्यंत किती पुस्तक वाचले मॅडम तुम्ही? 12वी 15वी पर्यंत. 15वी पर्यंत, नर्सरी पासून ते 15वी पर्यंत किती बुक्स वाचले आतापर्यंत? नॉलेज घेतलं की एक्सपिरियन्स घेतला? अप्लाय करताय? अप्लाय म्हणजे एक्सपिरियन्स. नॉलेज 15 वर्षाच्या नॉलेजमधून जर एक छोट्याशा जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही तर नॉलेजची व्हॅल्यू कुठे आहे? कुठे आहे नॉलेजची व्हॅल्यू? बोला मॅडम. कुठेच नाही आहे. हां, म्हणजे मी बोललो की कुठेच नाही. कम्फर्ट झोन क्रिएट केला. कॉफी नका करू. अरे तुम्ही युनिक आहात. मी आत्ताच दाखवले तुझी फिंगर आहे. तुझ्या अकाउंटला 10 लाख रुपये मला काढायचे म्हटल्यानंतर माझ्या फिंगर निघतील का? नाही काढणार आहे ना. काय प्रॉब्लेम आहे? तू नाही म्हणतोय मग तू युनिक आहे ना. मग ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपल्याला खरंच भगवंतानी जर दिली तर तू युनिक आहे. तर भगवंत म्हणतो तुझं काम संपलं. तो काय म्हणतोय? तुला मी कशासाठी पाठवलंय? तू ते कामच करत नाही. सर पण जर आपल्याला म्हणजे कुठेही जॉब करायला हे करायचे, आपल्याला अपील करायचे, अप्लाय करायचे, पण आपल्याला जर नॉलेजच नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना. आहे ना मॅडम, सगळ्यांकडे नॉलेज आहे निश्चित. नाही, जर सपोज आपण म्हणतोय की आपल्याकडे नॉलेजच नाहीये, आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या पोस्टवर जायचंय, मग आपण नाही करू शकत. बरोबर. जरी एक्सपिरियन्स जरी असला आपल्याला, पण तर आपल्याला त्या ठिकाणी नाही जाऊ शकत आपण. असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं, समजा नॉलेज नसेल आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्या पोस्टला जाऊ शकत नाही. बरोबर, डेफिनेटली आहे. बट आत्ताचं जे काही स्ट्रॅटेजी आहे तर आता नॉलेजपेक्षा एक्सपिरियन्सला रिक्वायरमेंट जे आहे, म्हणजे तुमच्या डिग्रीपेक्षा मायक्रोसॉफ्ट कंपनी काय सांगते माहिती आहे का? मला स्किल मेकिंग हवा आहे. स्मार्ट हार्डवर्कपेक्षा स्मार्ट स्किल पाहिजे. स्मार्ट वर्क पाहिजे. पण सर आता प्रूफ बघतात ना. प्रूफ पण पाहताय ना. जे प्रूफ पाहताय अजून ते अपडेट नाही आहेत पहा. पण बरोबर आहे ना त्यांचं. पण कोणी कोणावर इझिली कसं काय विश्वास ठेवायचा? मग फेक पण होतं ना तिथं पुढं. हां, काही ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की विश्वास म्हणजे नक्की काय? तुमचं काय ओपिनियन आहे? विश्वास म्हणजे त्याच्यावर आपण त्याकडे जाऊया. विश्वास म्हणजे नक्की काय? तुमचा कोणावरती विश्वास आहे? किंवा तुमचा स्वतःवरती विश्वास आहे? बरं, कसा प्रूव्ह कसं करणार? सर आता ज्या मॅडम त्या हरीक्षा मॅडम जे म्हटल्या ना की प्रूफ ते काय म्हणतात त्याला, की विश्वास कसं ठेवणार म्हणून, त्याचंच मी सांगते की त्याच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्या कंपनीला जर त्यांनी प्रॉफिट होणार असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीला ज्याच्याकडे डिग्री आहे, एक्सपिरियन्स नाही, त्याला का घेतील? ते त्यांचा प्रॉफिटच बघणार ना. त्यामुळं तिथे विश्वासाचा असा काही पॉईंट येत नाही असं मला तरी वाटतंय. पॉईंटला कारण प्रत्येक ठिकाण कंपनीचं प्रॉफिट महत्त्वाचं आहे ना, की त्या व्यक्तीची डिग्री, की त्यांनी
त्याची डिग्री आहे, मग आपला काय म्हणतात त्याला एक स्टँडर्ड मेंटेन होईल वगैरे. मॅडम आम्ही सगळे ओळखीचे आहोत ना तुमचे, तुम्ही L&T कंपनीचे ओनर्स आहात, तर आम्हाला कसं घेणार तुम्ही? मग तो स्किल पाहून घेईल ना सर. ओळख पाहून नाही घेणार ओळख पाहून नाही घेणार. ओळख पाहून जर घेतलं ना सर, तर काय होणार? एक मिनिट, ओळख पाहून जर तुम्ही घेतलं तर काय होणार सांगा? मग तुम्ही टंगळ मंगळ करा. कंपनीचा प्रॉफिट होईल का लॉस होईल? अरे म्हणजे ओळखीने मिळालेलं काम काही क्षणापुरतं असतं, पण जर कामाने ओळख तयार झाली तर ते काम कायमस्वरूपी असतं. तर मग तुम्हाला तुमची काय तयार करायची? इमेज करायची. इमेज तयार करायची. इमेज म्हणजे सेल्फी नाही बरं का, लक्षात ठेवा. कॅरेक्टर्स क्रिएट व्हायला पाहिजे. कॅरेक्टर्स म्हणजे पिक्चर मधलं नाही बरं का, लक्षात ठेवा. तो रोल नाही, तुमचं चित्र आणि चरित्र. चित्रापेक्षा चरित्र खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे महान व्यक्ती घडलेत ना, त्यांनी ओळखलं बरं का आम्ही युनिक आहोत, तुम्ही पण बना. पण आम्ही म्हणतो नाही, आम्ही तसं काहीच करणार नाही, आम्ही पोट भरायसाठी आलो आणि पोटच भरणार आहोत, आम्हाला कोणाचे पोटं भरायचे नाही. तर तुमच्यामध्ये युनिक काहीतरी आहे, तुम्ही शोधलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही आहेत तोपर्यंत तुम्ही अपेक्षा सोडून द्या बरं का. ज्या मुलीचं नाव अपेक्षा ठेवलं असेल तीही सोडून द्या, बरोबर. स्किल डेव्हलप केली पाहिजे. आणि त्या डेव्हलपसाठी तुम्हाला स्वतःशी पहिलं प्रामाणिकपणे असलं पाहिजे. ज्ञान कोणतंही असू द्या, ज्ञानाचा अहंकार नाही झाला पाहिजे. अनुभव कोणताही असू द्या, अनुभवाचा पण अहंकार नाही झाला पाहिजे. झाडाला जर फळं आले तर झाडाचे फळं बॅलन्स कुठं करतात? डाऊनला करतात की अपला करतात? कुठं करतात मॅडम? तुमचं लक्ष म्हणजे इथंच आहे की नाही सर, जिकडं जायचं तिकडं आहे? मी सोडून टाकलं. काय करता सांगा. फळं ज्यावेळेस झाडाला येतात तर ते फळं अपला असतात का डाऊनला असतात? अपला असतात. हां, डाऊनला असतात. ओके, डाऊन असतात, अपला असतात. हां, तुम्हाला काय बोलायचं? हा प्रश्न आहे. ओके, आणि आता तुम्हाला नाही बोलायचं, तुम्हाला नाही बोलायचं, थांबा ऐका. यांच्या माइंडनुसार या चौघांनी उत्तर दिलं, बरोबर ना? याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन्स. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. सर मला खरंच नाही कळलं. ठीक आहे ना मॅडम, काही गोष्टी अशा असतात माहिती आहे का, काहीच माहिती नसतं तरी पण आपण असंच बोलून जातो, पण ते युनिक आहे. तुम्ही थांबवलं मला कशासाठी? सर तुमचा एक्सपिरियन्स सांगे, मला ते समजलं नाहीये. बरोबर. काय प्रश्न होता? झाडाचे फळं डाऊनला असतात की अपला असतात? बॅलन्स करण्यासाठी जे फळं येतात ते बॅलन्सिंग करण्यासाठी डाऊनला येतात की अपला येतात? त्याची पोझिशन सांगू का? त्यांची पोझिशन जरी आपला असली पण त्यांचा फोकस डाऊन टू अर्थ असतो. येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल का? एक्सप्लेन करण्याचा एक्सपिरियन्स क्रिएशन्स कसा होतो, गेन्स कसं होतो? अगेन बोला. त्याची पोझिशन जरी आपला असली पण त्याचा फोकस डाऊन टू अर्थ असतो. येस, मॅडमसाठी अगेन क्लॅप करताल का? हां मॅडम तुम्ही सांगा. अपला असतात. अपला. हां, क्वेश्चन समजलाय ना तुम्हाला? येस, लक्षात ठेवा. डाऊन म्हणजे फळं ज्यावेळेस येतात ना, कुठे येतात? वरतीच येतात ना, आपलंच येतं ना. पण ज्यावेळेस ते परिपक्व बनतात तर कुठं होतात? त्याचा बॅलन्स कुठं होतो? मॅडमने सांगितलेल्या पोझिशनला होतं. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, जर तुमच्याकडं नॉलेज आल्यानंतर तर तुम्ही काय करायला पाहिजे मॅडम? काय केलं पाहिजे? पुढं जायला पाहिजे का? काय करायला पाहिजे? तुम्ही जर 15 वर्ष पुस्तक वाचून तुमच्याकडं नॉलेज आलं तर नॉलेज आल्यानंतर तुमच्यामध्ये काय तयार व्हायला पाहिजे? हंबल्स तयार व्हायला पाहिजे, अहंकार तयार व्हायला पाहिजे का नम्रता तयार व्हायला पाहिजे? काय तयार व्हायला पाहिजे? काय तयार? क्युरियोसिटी क्रिएट व्हायला पाहिजे. माझ्या पॉईंट फ्रिक्वेन्सी क्रिएट होते पण लक्षात ठेवा, मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं क्युरियोसिटी क्रिएट व्हायला पाहिजे का? क्युरियोसिटी, व्हॉट इज मीन बाय क्युरियोसिटी? कुणाला काय क्वेश्चन आहे? हां, असली पाहिजे ना? येस. हां मॅडम, वाढवला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का नाही की ज्या लोकांकडं जेवढा जास्त अनुभव येईल तो डाऊनला कमी ना आपला जास्त असतो का? अहंकार जास्त तयार होतो. असं वाटतं का? होतो?
एखादा कसा प्रूव्ह करताल सांगा. सर जर कधी अनुभव घेतला असा? नाही अजून तरी नाही. बरं ठीक आहे. तरी प्रूव्ह कसं करू शकता? ज्ञानानुसार. हां हां समजा एखादी व्यक्ती आहे, ती एखादे काम करू शकते आणि दुसरं कोणी करू शकत नाही आहे नाही का, तर तिला त्या व्यक्तीला असं वाटतं की हे मीच करू शकते फक्त, त्यामुळे काय म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स क्रिएट होतो एक नाही का. आणि ती व्यक्ती कधी कधी असं होतं की मी समोरच्या व्यक्तीने विचारलं जरी ना की हे कसं केलं तरी सांगत नाही की नको याला पण जमल ते, नको सांगायला, फक्त मलाच जमलं पाहिजे. या गोष्टीमुळे पण ओव्हर कॉन्फिडन्स आणि स्वतः अहंकार असं निर्माण होतो. येस, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल. तुमचं काय ओपिनियन आहे मॅडम? जेवढा अनुभव वाढतो तेवढे अहंकारी माणसं तयार होतात का? आणि जर होतात तर त्यांनी त्यांच्यामध्ये ज्ञानाचा वापर करून संयम तयार करायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कसं प्रूव्ह कसं करणार? कधी अशी सिच्युएशन तुमच्यावरती आलेली आहे का की तुम्हाला खूप मोठं ज्ञान झालंय आणि त्या ज्ञानामधून तुमचा एक अनुभव चांगला मजबूत झालाय, तर तुम्ही कधी असा प्रसंग आलाय की समोरच्या व्यक्तीला तुम्ही मजबूर करताय? नाही तसं तर नाही आला अजून. पण मला असं वाटतं की ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने कमीत कमी सर्वांना ते शेअर केलं पाहिजे. कारण आपण डेव्हलप झालं आहे ते समोरच्यांना पण डेव्हलप करणं हे एक आपण स्वतःमध्ये हे करायला पाहिजे की आपल्याला भेटलं आहे ज्ञान, कारण ज्ञान दिल्याने वाढतं. हे आपण स्वतः डेव्हलप झाल्यावरच आपल्याला समजते की नाही ही दिल्यावर आपण वाक्यरचना वाढतो. मॅडम जशी बोललो ना, ज्ञान दिल्याने वाढतंय, पण ही बोलण्यासाठीच मी असं बोललो ना, याच्या अगोदर बोललो ना मॅडम, मी तुम्हाला जे सांगतो तुम्ही कुणाला सांगायचं नाही. हा नाही, पण असा विषय आहे की आपण जर ज्ञान दिलं ना तर आपल्यामध्ये ती भर पडते. कारण समोरच्याला आपण ज्ञान सांगतोय Yes. त्याच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी बेनिफिट भेटत आहे. Yes, कारण yes. आपण जे समोरच्यांसंग बोलतोय त्याच्यामधूनही त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. येस. तुमचं काय ओपिनियन मॅडम? अनुभवाबद्दल माणूस अहंकारी होतो का? होतो का? सर माझं ओपिनियन थोडंसं वेगळं आहे याच्यावर. हम्म. माझं वैयक्तिक हम्म. समजा जर मी अनुभव घेऊन अहंकारी झाली तर सगळ्यात पहिले माझे कर्म वाईट होणार. मी दुसऱ्यांवर अहंकार गाजवणार तर तिथं माझे Okay. कर्म वाईट होणार, मग त्याचं फळ तर मलाच भेटणार. त्यामुळं अहंकार हा कधी आला नाही पाहिजे. वाव, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल. खूप सुंदर, एकदम बेस्ट, डीप ऑफ द थिंकिंग. येस. हां मॅडम, तुम्हाला काय वाटतं? जर ज्ञान आलंय, अनुभव पण आलाय, तर तुम्ही नम्र व्हायला पाहिजे की अहंकारी व्हायला पाहिजे? नम्र व्हायला पाहिजे, अहंकारी नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एक असं उदाहरण आमच्या घरातलंच असेल. लहानी नणंद आहे, ती कशी कम्प्युटर झालेले आहे. त्यांना आपण असं साधा आता आपल्याला एवढं माहीत नाही ना. मला मुलाला टाकायचं होतं स्कूलला, मी तिला विचारलं म्हणजे की कुठं टाकलं तर व्यवस्थित राहील. तर तिने म्हणजे मला आधीच घाबरून टाकलं की तू इंटरनॅशनल स्कूलला टाकलं तर तुला त्याला अभ्यास वगैरे तुला त्याचं घेता येणार नाही किंवा असं तुला खूप हार्ड जाईन आणि तुला शिकवता नाही आलं तर तो काय शिकल. पण माझं म्हणणं आहे की मग त्याच्यामध्ये तिला थोडंसं म्हणजे अहंकार आला की म्हणजे तिला त्याच्यामध्ये ज्ञान येतं, ती मला सांगायला म्हणजे कंटाळा करते किंवा तिला असं वाटते की नाही सांगावं असं. आणि अहंकार आणि मी पण आहे ना असं बाहेर दाखवण्यापेक्षा ना नात्यामध्ये जास्त व्हायला लागलाय. Yes, आपण आहे yes, ना yes. बाहेर जाऊन अहंकार बघायची गरजच नाही. घरातल्या घरातच आहे. आपण एक आईच्या असून सुद्धा म्हणजे आपण आपल्या लहान भावाला एक लग्न झालेली बहीण एकदम अशी लहान बघते किंवा असं पैशाच्या मानाने म्हणा किंवा मग ज्ञानाच्या मानाने म्हणा. आम्ही जर तुला विचारतोय तर तू त्यातलं थोडंसं का व्हायना पण ज्ञान द्यायला पाहिजे ना. तुला आहे म्हणून आम्ही विचारते, तुला जर नसतंच तर तुला आम्ही विचारलं पण नसतं, असा पण विषय होतो ना. जर ज्ञान आणि अनुभव जर आला तर समोरच्याला प्रभावित केलं पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. हो, भयभीत नाही केलं हा. पाहिजे. मग ते काय होतं की ते आपल्याला असं भीती दाखवतात की म्हणजे मी माझ्या मुलाला तिकडे टाकणार पण मग तू नको टाकू, तुला येणार नाही. त्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलाचे 3 वर्ष वाया गेले. मी जर तिकडे टाकलं असतं तर आतापर्यंत टॉपर राहिला असता. मला ती एक गोष्ट आहे की मी ती आयुष्यभर विसरणार नाही आणि विसरून पण देणार नाही. माझं असं डोकं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हा पण एक अहंकाराचं प्रतीक आहे? हो, नाही अहंकार तुम्ही आता जे बोललात ते नाही ह्याच्यामध्ये नाही. मी तिथं हर्ट झाले किंवा मला असं त्याचं दुःख झालं. मी ते विसरणार नाही. का नाही विसरणार की मला जर आता समज माझ्या बहिणीने विचारले की तिला कुठं टाकू, तिचं सासर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे, ती मला विचारते मी तिथंच टाकणार आहे. तिला म्हणून तू तिथं टाकशील पण टाकू नको असं माझं वैयक्तिक मत राहील. कारण आताच्या ह्याच्यामध्ये इंग्लिशला खूप महत्व आहे.
मराठी तर आपण घरात पण शिकतो, आपण रेग्युलर बोलतो तर आपल्याला येते, पण इंग्रजी शिकायचं म्हणलं तर आपल्याला नॉलेज पाहिजे आणि इंग्रजीमधनं नॉलेज जास्त वाढतं. तुम्ही घेतलेला बॅड एक्सपिरियन्स हो. समोरच्याला देताना बॅड देताल की नाही, पॉझिटिव्ह? चांगला देणार. आता मी मुलाला मॅडमसाठी यासाठी जास्त, क्लॅपिंग करतात बघा, खूप सुंदर. तिने जर BA केले ना तर मी माझ्या मुलाला CA बनवूनच दाखवणार आणि ते पॉझिटिव्हली राहणार. Wow, असं excellent. नाही की मला त्याच्याबद्दल राग आहे किंवा असं नाही, मी त्याला करणार. आणि मला स्वतः पण जॉब करायचं हे मला दाखवण्यासाठी करायचंय. मला असं की दुसऱ्याला दाखवण्यासाठी असं नाही करायचं. मला दुसऱ्याला दाखवायचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये माझा मीपणा वाढणार किंवा अहंकार वाढणार. येस, म्हणजे तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स जर क्रिएट केला हो. तर बॅड द्यायला पाहिजे की गुड नाही, द्यायला पाहिजे? चांगलंच द्यायला पाहिजे, पण ते आपण चांगलं बट करून यामधून दिलं पण पाहिजे. मॅडम जे बोलताना खूप छान आहेत बरं का. बट ऍक्च्युली मॅक्झिमम लोक बॅड मधून बॅडच देतात, गुड देत नाहीये. बॅड मधून बॅड नाही देणार. ओके, तर चांगलं. मला वाटतं मॅडमसाठी अगेन क्लॅपिंग करूया. त्यांनी बॅड जरी एक्सपिरियन्स घेतला असेल तर गुड एक्सपिरियन्स द्या. आणि ते वाक्य मॅडमच्या वाक्याला मॅच होतंय. शेवट कर्म आहेत बरं खूप का. महत्वाचे. आणि आता असं कारण आहे ते की परत कर्म फिरून तर येणारच इथंच आहे. आणि इथंच आहे, असं नाही की Yes, आपल्याला yes, पुढच्या yes. ह्याच्यामध्ये असं नाहीये. Yes, आणि absolutely. आपण चांगले कर्म केले तर त्याचा फायदा आपल्याला जरी नाही झाला ना तरी आपल्या मुलाला किंवा पुढच्या पिढीला आपल्याला होणारच आहे. येस मॅडम, असं तुमचं नाही. काय ओपिनियन आहे? अनुभवाने माणूस कधी कधी गर्विष्ठ होतो, हे ट्रू आहे. कारण की म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी 2024 लेडीज हॉस्टेलवर होते ॲज रेक्टर म्हणून. तर माझ्यापेक्षा एक मोठ्या रेक्टर पण होत्या. 15 वर्षांनी त्यांचा एक्सपिरियन्स जास्त होता माझ्यापेक्षा, पण एज्युकेशन त्यांचं आपण जे 10वी 12वी म्हणतो त्यापेक्षाही कमी होतं, पण त्यांना एक्सपिरियन्स होता. पण मग त्याचं असं व्हायचं की त्यांना त्या गोष्टीचा थोडासा हे असायचा गर्व, की ते आम्हाला म्हणायच्या की शिक्षणाचं काय महत्त्वाचं आहे, आपल्याला डोकं महत्त्वाचं आहे, डोकं असलं तर आपण जगात काही करू शकतो. पण 1 वर्षाच्या आतमध्ये मी माझ्या नॉलेजचा वापर करून आज त्या ज्या गोष्टी करत होत्या त्या मी त्यांच्या बरोबरीने करू शकले. पण त्यांना त्या गोष्टीचा अहंकार व्हायचा की नाही, मी एवढ्या मुली सांभाळू शकते, तुम्हाला एवढ्या मुली सांभाळता येणार का, हा झाला त्यांचा अहंकार. येस येस येस. बट ॲक्च्युली लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा पण आहेत जरी तुमच्याकडे डिग्री नसेल आणि एक्सपिरियन्स जर चांगला असेल तर तुम्ही चांगल्या पोस्टला पण जाता बरं का, बरोबर. पण डिग्री हा नंतर विदाऊट डिग्री कम्फर्ट झोन तयार होतो. सर, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस जे म्हणतात ना, Yes, yes. तर ते हे एक्सपिरियन्स वाल्यांचं आहे. येस येस, 100%. जो माणूस नॉलेज विथ एफर्ट्स घेऊन जो वर जातो तो नेहमी डाऊन टू अर्थ असतो. आणि जे आता काही पूर्वी एखादं एक्झाम्पल सांगा, कोण आहे असं? मी एक सिंपल एक्झाम्पल सांगते की म्हणजे रिलेटिव्ह मधलंच आहे. ते लागताना शिपाई म्हणून लागले पोलिसांमध्ये, प्रमोशन होत 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 PSI झाले. वा, पण एक्सलंट. त्यांना- क्लॅपिंग करतात त्यांचे जे रिलेटिव्ह असतील त्यांच्यासाठी. हा. पण मग त्यांना ते नॉलेज नव्हतं आणि ते स्वतः आहे ना एवढे सध्या गर्विष्ठ आहेत ना की सांगू शकत नाही. वा, त्यांचं असं असतं की आम्ही फार गरिबी की पाहिली किंवा गरिबीतून नाही आलोय. की तो एक म्हणजे फुगीर जो मी खूप म्हणतात, स्ट्रगल केलं हा, हा. असं त्यांना सांगायचं असतं. स्ट्रगल नाही की मी कसा PSI आहे पण मी शिपाई होतो हे ते ऍक्सेप्ट करत नाहीयेत ना. हा, येस येस येस. नॉलेज जर समजा हा मुलगा आहे, हा जर ताकदीनिशी त्याच्या अभ्यासानिशी PSI झाला ना तर तो नेहमी डाऊन टू अर्थ असणार. येस, डाऊन टू अर्थ. येस. अर्थ असणार. हा, पण जर शिपायामधून जर तुम्ही असं अनुभव घेत घेत वरती गेले तर तो माणूस गर्विष्ठ असणार, तो साधा FIR सुद्धा लिहून घेणार नाही. तर इथं अशा सगळ्या गोष्टींना जर असा ग्रीप घेत असेल, असं जर लाईफमध्ये ग्राफ जर चेंज करत असेल तर मला वाटतं एवढा शांत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासारखे असे हजारो परत घडले पाहिजे बरं का. हा नॉलेजचा विषय आहे. हो. इथं नॉलेज खूप महत्वाचं आहे. तुम्ही नॉलेज घेऊन जर PSI होत असाल विथ एफर्ट्स, त्याला खूप महत्व आहे. तुम्ही डाऊन टू अर्थ राहणार. पण आम्ही एक्सपिरियन्स वाले डायरेक्ट वरती गेलो तर आमच्यामध्ये अहंकार होणार की अरे मी तर शिक्षण सुद्धा घेतलं नाही पण मी अनुभवाने PSI झालो. येस येस. हा मॅटर. क्लॅपिंग करताल मॅडमसाठी, खूप सुंदर. नाईस. मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? सर, अहंकार नाही झाला पाहिजे. तुम्ही आत्ता बोलले एक्झाम्पल. सर तुम्हीच कसं काय बरं? लाईक तुमच्याकडे एवढा नॉलेज एक्सपिरियन्स आहे बट तुम्ही शेअर करून तुमचा रिकॅप पण होतो प्लस 10 लोकांचं चांगलं पण होतं तुमच्यामुळे. थँक्यू व्हेरी मच. खूप आभारी. निश्चित हे काम करण्याचं भगवंताची लीला आहे आणि तुम्ही त्या शब्दातून मला छान वाटलं की अजून मी काय करू शकतो चांगलं, त्यावरती फोकस करणार. खूप सुंदर. येस.
अहंकारी नाही झालं पाहिजे, कारण की अहंकार झाला तर मग आपण अजून जास्त नाही का गर्व. मॅडम जेव्हापासून तुम्ही इथं जॉईन झाला तेव्हापासून तुम्हाला माझ्यामध्ये कधी अहंकार दिसला का? नाही आणि कधीच जर दिसला असेल तर सांगू शकता. नाही कधीच नाही sir. म्हणजे कारण की तुम्ही नेहमी गाईडलाईन चांगली देता, किंवा तुम्हाला कधी जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं व्यवस्थित म्हणजे नाही का आपल्याला सांगता तुम्ही. बरं, आता हा तुमचा सिलेबसचा टॉपिक आहे का? नाही. हा तुमचा लाईफचा टॉपिक आहे, बरोबर? म्हणजे आणि तुम्ही म्हणजे 6 आठवडे आम्हाला शिकवता आणि शेवटच्या आठवड्यात तुम्ही आमचा एक्सपिरियन्स बघता, तुम्ही काय केलं नाही का. म्हणजे तुम्ही आमचा कॉन्फिडन्स म्हणजे आता तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कुठे जरी तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचे उत्तर देणे गरजेचं आहे. बट तुम्हाला असं वाटतं नॉलेज आणि एक्सपिरियन्स तुमच्याकडे जर आला तर तुम्ही नम्रभाव तयार झाला पाहिजे असं वाटतं का? हो. नक्की. कारण की आपलं अहंकार नाही आला पाहिजे. Yes. अहंकारमुळे ओके, मॅडमसाठी क्लॅपिंग करता. अहंकार स्वतःसाठी धोकेदायक आहे. हं. समजा यांनी एक्झाम्पल सांगितलं, शिपाईवरून PSI झाले आणि त्यांचा अहंकार तयार झाला की मी PSI झालो आहे म्हणून, आणि जर त्यांची जॉब गेली तर त्यांच्याकडे डिग्री ना काही, मग म्हणजे त्यांना पुढे जॉब भेटू शकत नाही. वा, येस. अहंकार नको आहे, बरोबर ना? पॉईंट आहे, पण लक्षात ठेवा. जर तुमचा जॉब गेला तर मग काय करणार? हो, आणि पिन करणारे सगळ्यात जास्त असतात. बरोबर. वा, क्लॅपिंग करताल शंतनूसाठी. त्यामुळेच मी तुला संविधान म्हणत असतो. तू काहीतरी छोटासा बोलतो पण छान बोलतो. नाईस. हां सर्वेश. जसं आपल्याकडे डिग्रीच नसतं ना, हां, नॉलेज डिग्री. अहंकार तयार होतो ज्ञान आणि अनुभवामुळं. व्हायला पाहिजे की नम्रता तयार व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे अहंकार. अहंकार व्हायला नाही पाहिजे. बरं, दुसरं काही सांगायचं? सर, आई बापाच्या गुरुचा कधीच अहंकार नसतो. आईबापाचा आणि गुरूंचा अहंकार नसला पाहिजे. काय असलं पाहिजे मग? नम्रता असली कधी पाहिजे. नसतो, नॉर्मलच असतो. नम्रता असते. ओके, हां, त्यासाठी पण क्लॅपिंग करता. सर, अहंकार नाही पाहिजे. जेवढं म्हणजे आता पहिलेपासून शिकत होते, ग्रॅज्युएशन झालं, पण तिकडं म्हणजे नाही का असे चांगला कोण बोलला नाही. एकदा विचारलं ना, मग दुसऱ्यांदा विचारलं का सरांचा लगेच अहंकार व्हायचा का असं विचारायचं नाही तीनदा काय तरी एकदाच विचारायचं. पण इथं आल्यापासून समजलं का नाही का, तुम्हाला काही तीनदा पण म्हटलं ना सर का सांगा, तरी तुम्ही सांगणार. असं नाही का चिडणार नाही, राग नाही करणार. हेच आम्हाला पण शिकायचं आहे का नाही का. अहंकार नाही पाहिजे, नम्रता पाहिजे. वाव, थँक्यू. नाईस. येस. बरं, आता मी रिअलकडे जातो बरं. आत्तापर्यंतच्या काय होतं, रील होत्या. आता रिअलकडे येतो आहे. हमें सच्चा बनना है या अच्छा बनना है? चेंज हुआ? येस. तो आता आपल्या लक्षात ठेवायचं, रिअल लाईफमध्ये तुम्ही स्वतः अनुभव तुमच्याकडे खूप आहे, जो एवढ्या वर्षाचा आहे. कधी कुणावर अहंकार केला आहे की तुमच्यामध्ये असा नम्रभाव तयार झालाच नाही? किंवा तुम्ही कंटिन्यू तुमच्या लाईफमध्ये नम्रभाव तयार करताय? बिपावर का आता अच्छा नहीं सच्चा. अच्छे शब्द हर जगह पे मिलेंगे. आपके अंदर का सच्चा बाहर आना चाहिए. यही लास्ट ऑफ एंडिंग पॉइंट होगा, और वही यू टू चेंज योर पोटेंशियल. अभी ये जो देखने वाला है ना मैं देखूंगा ना, इसमें देखेंगे ना और कोई देखेगा. ये अभी खुदा देखेगा. उनको पता चलेगा रियल लाइफ में, सच में. अभी तक तो जितनी बात कही है हमने, विसरून जाताल का तिथपर्यंत? बरं, ठीक आहे. ओके, स्टार्ट. सर, म्हणजे नाही का तुम्ही बोलले सच्चे, मग म्हणजे एवढं शिकलं, पण ते सराशी करायचे, मग मी पण तसेच करायचे. पण इथं आल्यापासून शांतता झाले नाही का, असं नम्रतेने घेते, आता समजून घेते. नाहीतर कोणी बोललं का नाही माझ्याकडं लई नॉलेज आहे असं आणि तसं म्हणायचे मी. आता नाही म्हणत सर. जेव्हापासून क्लास लावली ना, 6 महिने झाले, आता घमंड वगैरे काही नाही. एकदम नम्रतेने शांततेने ऐकून घ्यायचं. एक खुदा की तरफ से मेरे लिए क्रेडिट पॉइंट. हा, हे माझं टर्निंग पॉइंट होता सर गुरु कम्प्युटर मध्ये. वाव, नाइस, थँक्यू. येस. हाँ, सच बात कहनी हमें.
अभी किसी के बारे में नहीं कहना है, अभी खुद और खुदा का कनेक्शन क्रिएट होना चाहिए. सच क्या है? सर जसं मला आता पेंटिंग चांगली येते, तर समजा मला कोणी विचारलं म्हणजे मला शिकवशील का असं, तर म्हणजे मी त्याला सांगतो कशी काढायची, काय काय स्टेप बाय स्टेप. वाव, एक्सलंट. क्लॅपिंग करतो त्यासाठी. सांगतो सर, मला सांगतो. म्हणजे रिअल ॲक्ट बाबा, तर लक्षात ठेवा. वाव, नाईस. क्लॅपिंग करता त्यासाठी. शांततेसाठी क्लॅपिंग. नाईस. हां मॅडम. सच. हां, अच्छा. नाही काय म्हणायचं म्हणजे आपल्याला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कधी अहंकार झाला का? हो, म्हणजे आपण चिडचिड किंवा रागराग करतो, मग तेव्हा नाही का आपण रागेत खूप काही बोलून जातो. पण नंतर मग आपण शांत झालो की आपल्याला वाटतं यार आपण कुठंतरी काहीतरी चुकलोय किंवा म्हणजे नाही का असं नव्हतं करायला पाहिजे. आता घरी पण कधी कधी जर मम्मी पप्पा बोलले तर त्याचं खूप वाईट वाटतं नाही का. पण नंतर समजतं की नाही यार ते आपल्यासाठी म्हणजे काहीतरी चांगलं सांगतात. जरी ते रागेत बोलून गेले तरी आपल्याला वाटतं की नाही ते आपल्याला म्हणजे नाही का समजूनच सांगतायत ना, कुठे आपल्याला हे करतायत. ओके, डन. मॅडमसाठी क्लॅपिंग करताल. हां मॅडम. कधी तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा, मी रिपीट करत नाही, सगळेजण लक्षात ठेवा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा, चांगुलपणाचा, तुमच्या चांगल्या विचारांचा कधी तुम्हाला अहंकार झाला आहे का? बट इगो आलेला आहे. मीन्स ज्ञानबद्दल नाही, बट पुढचा माणूस आपल्याबद्दल काय वाईट बोलत असेल तर मग त्याच्यासोबत रिश्ताच तोडून द्यायचा असं हे आहे. रिश्ता ही खतम. ठीक है. अगर कोई पीपल्स म्हणजे एखादा व्यक्ती जर बुरा असेल तर त्याचे विचार तुम्ही त्याला काय करा माहिती आहे का? लुप्त म्हणजे हाईड करा, स्किप करा, पण त्या व्यक्तीला हाईड नका करू. बरोबर? त्याचे विचार चुकीचे असू शकतात, तो व्यक्ती चुकीचा नसू शकतो, बट अहंकार आलेला आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना काय केलं? इग्नोर केलंय का? ब्लॉक केले. डायरेक्ट ब्लॉकच करून टाकलंय. आणि तुम्ही जे स्क्रीन त्या दिवशी तुम्ही कालच ते प्रॅक्टिकल बनवलंय. तुम्ही बघितलं? अरे हो, काय होतं सांगा? ब्लॉक निगेटिव्ह पीपल. तर मी म्हणून निगेटिव्ह थिंकिंग ब्लॉक करा, त्या पीपलला ब्लॉक नका करा. ओके, निगेटिव्ह थिंकिंग ब्लॉक करा, कारण तो चुकीचा नाही, त्याचे कर्म चुकीचे, त्याचे विचार चुकीचे आहे, त्याच्यावर झालेले त्याच्यावरती जो विचार आहेत त्यानुसार. बट मी असं सांगेल, तो पीपल ब्लॉक करण्यापेक्षा त्याचे निगेटिव्ह, तो म्हणला ना तुमचं काही खरं नाही, त्याचे विचार ब्लॉक करा. पण समोरचा विचार आपल्याबद्दल असा करतो की तुला लय समजतं म्हणून तू आम्हाला सांगते. तू समोरचा माणूस बदलत नाही, तो त्याचा नेचर नाही सोडत. त्याला त्याच्या कर्मावर सोडून आपण द्यायचं. आपण त्याच्या कर्मात का दोषी बनायचं? त्याला त्याच्या कर्मावर हिने ब्लॉक केलं मग ते बरोबर झालं. असं की ती त्या माणसाला बदलायला गेली ना तर असं होतं की कधी कधी बदलायचं नाही, त्याला कुठं बदलायचं? आपल्याला कुणा मी आता तुम्हाला मी बदलवतोय का? नाही बदलवतं असं किती जणांना वाटतं? बदलाव म्हणजे पण तो चांगला आहे, म्हणजे आता इथं बोलण्याचा समज नाही, कॉन्फिडन्स. समजा आता मी तुम्हाला चांगलं बदलवलं, चांगले विचार दिले, चांगलं तुम्ही बोललात, मला छान वाटलं, पण तुम्ही बाहेर गेल्यानंतर परत तुम्ही तुमच्या दुनियामध्ये गेल्यानंतर काय समजायचं? नाही, पण आपण जे बोललो ते आपण म्हणजे आपल्या ते स्वतःसाठी झालं तर ते आपण बाहेर जाऊन बदलायला नाही पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, समोरचा व्यक्ती कसाही वागो, काही वागो, लक्षात ठेवा, जो बोएगा वही काटेगा, वही निकल के आने वाला है. त्याला तुम्ही अजिबात त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करू नका, पण स्वतःला चेंज करू शकता का नाही? आणि मॅक्झिमम लोक लक्षात ठेवा, आपण काय करतो त्याचा जास्त विचार करतो आणि आपला विचार कमी करतो. असं पहिलं व्हायचं ना, आपण एखाद्या गोष्ट सांगितली ना, सांगितलं पण असं व्हायचं की आपण चुकीची सांगितली का बरोबर सांगितली. पण आता जसं क्लास जॉईन केला ना, सांगितलं ना मी तिथंच विसरून जाते, त्याला ती पटू अगर न पटू. क्लास जॉईन झाल्यापासून हे तुम्हाला बेनिफिट झालं? हो, मी पहिले सांगायचं. बघा आता मी काय केलं, तुमच्यामध्ये परिवर्तन केलं असं वाटतं, तुम्हाला एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिली असं वाटतं, याचा तुम्ही यूज करताय, याचा प्रॉफिट झालं का लॉस झाला? नाही, प्रॉफिट झाला. मी एखाद्याला जर पहिले बोलायचे ना तर मग मी त्याच्यावर विचार करायचे की अरे मी चुकीचं बोलले का, असं मी बोलले आणि एकदा फोन कट झाला का विषय कट, त्याला तो काही वाटू त्याच्याबद्दल. मॅडम साठी क्लॅपिंग करताल. हा सर, त्यांचं जे आहे ना ते खरं बोलले. मी पण असेच होते. कोणी बोललं का मग थांबायचं नाही, त्यांना पटू नाही तर नागो पटू, ते रडले तरी जमल पण बोलायचं. मग तुम्हाला असं वाटतं का गुरु कम्प्युटर बूस्ट ऑफ एनर्जी? हा सर, ते इथं आल्यापासून आहे ना माझा टर्निंग पॉइंटच झालाय. माझे मिस्टर पण म्हणते, त्याला क्लास लावली पण ते खूप शांत झाले. अरे वाव, थँक्यू, नाईस, थँक्यू. येस, माझा उद्देश फक्त आणि फक्त सायन्स नाही,
स्पिरिच्युअलिटीवरती पण आहे. आणि तुम्ही जे आता बोललात ना, हा तुमचा माइंड डायरेक्शन आहे. ही माइंड पोटेन्शियल आहे, खूप इम्पॉर्टंट. मॅडम तुमच्याकडे, हां मॅडम तुमच्याकडे येणारच आहे. थोडा सस्पेन्स ठेवताल चालेल का? ओके. मॅडम तुमच्या सेम बरं का, तुम्हाला समजलं ना काय विचारायचं main होतं. आपलं कधीतरी तुमच्या लाईफमध्ये तुमचा अनुभव पाहून तुम्ही आत्ता जेवढं सुंदर बोललात, तुमची वाणी, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं ज्ञान अप्रतिम. परंतु कधीतरी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अहंकार आला आहे का तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा किंवा तुमच्या सौंदर्याचा, अनेक अशा गोष्टींचा विचार केला तर? काय तुमचं ओपिनियन आहे? परमेश्वराने बनवतानाच बरं, हा प्रश्न मी विचारलाय तुम्हाला. याच्या अगोदर तुमच्या लाईफमध्ये आतापर्यंत कुणी असा प्रश्न विचारला होता तुम्हाला? नाही. बरं, मग तुम्हाला असं वाटतं तुम्ही राईट झोन, हा प्रश्न राईट मला आहे? तुम्हीच पहिल्यांदा विचारलेला आहे आणि मला तुम्हाला रिअल ट्रू उत्तर द्यायचंय. Yes. परमेश्वराने माणसाला बनवतानाच त्याच्यामध्ये सर्व काही चांगले गुण घातलेले आहेत, अहंकार सुद्धा निर्माण केलेला आहे आणि ह्याच्यामधून सुद्धा परमेश्वर फक्त चांगलेच गुण बघतो. म्हणजे नाही का, अहंकार प्रत्येक माणसामध्ये, तर आता माणूस म्हटल्यावर व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाला थोडाफार अहंकार. ह्या जगामध्ये कोणीच असं नाही की त्याला गर्व नसतो किंवा इगो नसतो. तर होतं माझ्या बाबतीमध्ये. आता माझ्या घरामध्ये सध्या अशी जी रिसेंट घटना घडली, तर त्यावेळी मला असा अनुभव आला की ज्या माझ्या नंदा होत्या त्यांनी मला काही त्या दुःखामध्ये मला सावरलं नाही किंवा त्यांनी मला काही सपोर्ट केला नाही. रिअल फॅक्ट आहे, अजिबात नाही की तू धीर धर किंवा आता आमचा भाऊ गेलाय तर तूच आमची ही, असं त्यांनी कधीच मला दाखवलं नाही. तर झालं काय, आमच्यामध्ये दरी आली की मी असा विचार केला की ह्या जर मला विचारतच नाही तर मी पण ह्यांना कशाला विचारू. ही आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. ओके. तर त्यामधून मी माझ्या हस्बंडच्या एक्सपायर नंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि जसं मी तुम्हाला सांगते सर की मी बायबल वगैरे वाचते, तर त्यामधून जशी जशी मी वाचत गेले पुढं, तर एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की तुम्ही तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला परमेश्वराला उत्तर द्यायचंय. येस येस. ज्या आपण जे म्हणतो ना, सगळेजण मॅडम पावर का, मॅडम खूप सुंदर वाक्य बोलल्यात. कोणताही ग्रंथ असू द्या, कुठे प्रत्येक कोणताही देव असू द्या, कोणती कॅटेगरी असू द्या, सगळ्यांचा एकच उद्देश आहे. आपण जे म्हणतो ना, इथं जरी न्याय मिळाला नाही तर आपल्याला देवाच्या येस, घरी कुठंतरी द्यायचं आहे न्याय आपल्याला. मिळणार. आणि ज्यावेळी परमेश्वर शेवटचा न्याय करणार आहे, तर आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीची झाडाझडती होणार आहे, तिथं आपल्याला विचारलं जाणार आहे. तर हे ज्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही बाबा, आपण हे जे करतोय, आपल्याला जर देवाला चांगलं तोंड दाखवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी सोडून देणं महत्वाचं आहे. मी स्वतःहून माझ्या नंदांना फोन करते, मेसेज करते, मी स्वतःहून घरी जाणं येणं चालू केलंय आणि मी देवाला रोज एक प्रार्थना करते की देवा मला काही देऊ नको पण माझा अँगर कमी कर. सिरियसली सांगते मी. अशी प्रार्थना आपण काय करतो हे कधी सांगायचं नसतं, पण मी सिरियसली सांगते, देवा माझ्या विचारांचा कंट्रोल तू तुझ्या हातामध्ये घे, माझी बुद्धी तू तुझ्या हातामध्ये घे, जेणेकरून मी योग्य दिशेवर चालली मॅडमसाठी क्लॅपिंग करताय, खूप सुंदर चालली जाईल. आणि तेव्हापासून आहे ना, म्हणजे खरं सांगते मी, मॅडम ही जे तुमची आता जेवढे बोलला तेवढं फ्रीडम बोलणारा प्लॅटफॉर्म फर्स्ट आहे का? म्हणजे आहे सर, मला बोलण्याची सवय आहे, पण इथं जरा मी मनमोकळेपणाने बोलू शकते नाही का, की मॉब मध्ये बोलणं आणि ह्याच्यामध्ये बोलणं थोडासा फरक आहे. जर मॉब मध्ये असते तर मी थोडीशी डिप्रेस झाले असते, पण मी बोलते इथं तुमच्या समोर असं खुलून बोलते. काय रिझन असू शकतं तुम्हाला वाटतं, काय फॅक्ट असू शकतो? कारण की तुम्ही आम्हाला तेवढे टॉपिक पण दिलेत, आम्हाला बोलतं केलंय आणि आपलं जे नॉलेज आहे, म्हणजे जे माझ्या मनात आहे ते मला इतर कोणाला सांगण्याऐवजी मी हे सगळं सांगते इथं. येस येस, वाव, थँक्यू, नाईस. आणि जे काय झालं ते लाईफमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे बायबल वाचल्यानंतर, पूर्ण समजून घेतल्यानंतर, वाचण्यापेक्षा समजल्यानंतर याचा अर्थ तुम्हाला 100% समजेल आणि जे होणार आहे. आणि कधी कधी जीवनामध्ये म्हणजे नाही का, आता मी पूर्वी माझ्या हस्बंड ज्यावेळी होते तर त्यावेळी मी इतकी काय अशी हे नव्हते की जसं इतर बायका असतात की तशीच मौज मजा, खाणं पिणं, ही मला बोलली तर चल तू पण तशीच आहेस, अशीच होते मी. खूप अँगर होते. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला संतोष जोपर्यंत होता, माझा मित्र होता पण लक्षात ठेवा, तोपर्यंत तुम्ही त्याला ज्ञान म्हणून समजत होतात. आता ज्ञानाचा अर्थ समजला असं वाटतंय? हो. ते गेल्यानंतर म्हणजे जी मी आज एक स्टेटस ठेवलाय सर की मला प्रिन्सेस व्हायचं होतं, पण माझ्या डेस्टिनीने मला वॉरियर केलं. अरे सो सॉरी, असं व्हायला नाही पाहिजे. आणि नाही सर, मला कधी कधी ह्या गोष्टीचं पण वाटतं की त्यांना परमेश्वराने आयुष्य तेवढं दिलं, पण मला त्यांनी खूप जाताना प्रबळ करून गेले. मला खूप त्यांनी इच्छाशक्ती देऊन गेली की तू एक नाही का, तू आता ती अशी अल्लड नाहीये, तू एक योद्धा आहेस, तुला ह्या 3 मुलांचं करायचंय. आणि त्यामुळे ते जशी ती घटना झाली ना सर, मी स्वतःला खूप स्ट्रॉंग केलं. माझा अँगर बाजूला ठेवला, मी माझं दुःख बाजूला ठेवलं. निश्चित तुमच्या लाईफमध्ये अजून तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेला परमेश्वर निश्चित एक प्रबळ इच्छा तयार करावी, एक ज्वलंत इच्छा तयार करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये
खरंच तुमच्या मनाला जे काय पोटेन्शियल आहेत ते दाखवण्याचं कार्य करत आहात. खूप सुंदर, नाईस. मॅडमसाठी एकदा क्लॅपिंग करताल. खूप सुंदर. तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहे म्हणूनच तेवढं दुःख पण दिलं. आणि ते गेल्यापासूनच माझ्यामध्ये इतका बदल झालेला आहे. वाव, नाईस. खूप सुंदर. आणि असं व्हायला नाही पाहिजे कुणाच्या लाईफमध्ये, पण काही जण सेम परत पोझिशन्स काय करतात, ते गेले म्हणून मला पण जायचं आहे. पण तुम्ही आज 2-3 मुलांसाठी तुम्ही एक चांगली प्रेरणा म्हणून काम करताल आणि एक आदर्श आई म्हणून तुम्ही निश्चित त्यांच्यासमोर पुढे जाताल आणि त्यांनाही वाटलं पाहिजे की खरंच आई आणि वडील हे दोघंही माझ्यासाठी सेम आहे आणि असले पाहिजे इक्वल. खूप सुंदर, नाईस मॅडम. येस, हां, आता मॅडम तुम्हाला. मी प्रश्नच विसरले, मला परत विचार. मॅडम प्रश्न असा आहे, मला वाटतं तुम्ही बोललेला पण आहात, कधी तुमच्या ज्ञानाचा, कधी तुमच्या अनुभवाचा, कधीतरी तुम्हाला असा अहंकार निर्माण झालाय का आणि त्या अहंकारामधून तुम्ही त्याला ब्लॉक केलंय, असं झालंय का? नाही, अहंकार तरी नाही झाला कधी निर्माण. आणि ब्लॉक असं मी अजूनपर्यंत तरी काही कुणाला ब्लॉक केलेलं नाहीये. बरं, हा नाही येणी बरं का, म्हणजे ब्लॉक म्हणजे तो ब्लॉक वेगळा, बट ऍक्च्युली मला काय बोलायचं नाही तसं नाही. म्हणजे माणसं जपायला आवडतं, त्याच्यामुळे मी असं, मला जरी अहंकार तर येणार नाही, जरी आलं तरी मी असं कधी एखाद्या माणसाला असं ब्लॉक करेल किंवा लांब करेल असं मला वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी एकदम असं क्लोज बोलते सगळ्यांशी? हो, ठीक आहे, पण मग त्याच्यात ऐका, मी क्लोज बोलून तुम्हाला तुमच्या माइंडला कंट्रोल करतोय की स्थिर करतोय? नाही, कंट्रोल नाही करत. शांत करतोय, संयमी बनवतोय, असं वाटतं का? असा फ्रीडम आपल्याला मिळाला पाहिजे आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पा, तर याच्यातून आपण पुढे जायला पाहिजे. मॅडम तुमचं कधी असं झालंय तुमच्या लाईफमध्ये? मी शांत झाले ना, त्यामुळे सर सगळ्यांना वाटतं मी अहंकारी झाले. म्हणजे माझं शेड्यूल इतकं बिझी झालंय ना, मग कोणाशी बोलायला मला वेळ मिळत नाही. मग बाकीचे बाहेरचे जे समजा शेजारी वगैरे, त्यांना वाटतं हा हिच्यामध्ये लय अहंकार अहंकार झाला, इकडं जाते. म्हणजे याची जाणीव तुम्हाला झाली की त्यांना होते? म्हणजे ऐकायला मिळतं मला. ऐकायला मिळतं ना? तर मला वाटतं ते पण इग्नोर करायला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या चांगल्या कामामध्ये व्यस्त आहात. त्याच्यावर विचार करायच्या अगोदर, पण इथं आल्यापासून मी ते विचार करणं सोडून दिलं. वाव, थँक्यू, नाईस. येस, ही स्पिरिच्युअलिटीचं डायरेक्शन्स पा. मॅडम तुम्हाला काय वाटतं? कधीच नाही आलं आणि येणार पण नाही. येस मॅडम, तुम्ही हां तुमच्यापासून स्टार्ट होतं, बट आता एंड तुमच्यापासून. सर नाही, या अगोदर पण कधी अहंकार नव्हता, या पुढं पण नसेल कधी, नाही का. कारण की माझ्या बाबतीत एक असा एक्सपिरियन्स झाला आहे, मी ऑफिसमध्ये असताना नाही का, की माझी एक कलिग होती, तर सरांनी तिला मला काही गोष्टी समजून सांगायला लावल्या होत्या आणि तिला असं वाटलं की, आणि सर हे पण म्हटले की इथून पुढे ह्या गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगा, त्या करतील म्हणून, नाही का, मी करेल. त्यांना असं वाटलं की सर तिलाच सांगणार आहेत सगळं इथून पुढचं, नाही का. तर त्यांनी मला त्या गोष्टी चुकीच्या सांगितल्या, नाही का. तर त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटलं आणि तेव्हापासून मी असं ठरवलं होतं, नाही का, की नाही, ज्या गोष्टी मला येत आहेत ना, मी त्या सांगून समजून दुसऱ्यांना पण, नाही. वाव, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल. मी आज तुमच्या खऱ्या ज्ञानाची आणि अनुभवाची परीक्षा पाहिली पा, बरोबर, आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही सगळेजण सफल झालात. बट लक्षात ठेवा, CCTV, हे कॅमेरे, आपली दृष्टी, हे याच्यामध्ये तुम्ही जरी समजा वाईट झाले तरी चालताल, पण जो ऊपरवाला आहे ना, उसके नज़र में हमें साफ होना है. त्याच्या नजरेमध्ये आपल्याला चांगलं बनायचं आहे. आणि तुम्ही आत्ता जे प्रॉमिस केलेलं आहे, हे प्रॉमिस इन फ्युचरमध्ये जर असं काही घडलं ते तुम्हाला रिटर्न पाहता येणार आहे. तेव्हा परत तुम्ही काय होणार आहात, क्युरिओसिटी, अवेअरनेस क्रिएट करणार आहात. बट ज्या व्यक्तीकडं ज्ञान आणि अनुभव आला लाईफमध्ये, कधी जरी तुमच्या मधला प्रामाणिकपणा जर दिसला तर लक्षात ठेवा, संकटही फुलासारखे तुमच्यासमोर तयार होतात बरं का. आणि ती म्हणजे काय माहिती आहे का, दिव्य शक्ती आहे, बरोबर. तर मला वाटतं प्रत्येकजण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नेहमी प्रामाणिकपणा ठेवा, त्यामध्ये सातत्य ठेवा. सत्याचा मार्ग म्हणजे तुमचं नम्रता. किती तुम्हाला समोरच्याने टॉर्च करू द्या, काही पण करू द्या, रिलॅक्स होऊन जा. त्याचं एक उदाहरण म्हणून मला वाटतं मी मागच्या इव्हेंटमध्ये पण सांगितलं होतं, आधार कार्ड नाही बरं का, लक्षात ठेवा. खोटी गोष्टी सिद्ध करण्यासाठी, म्हणजे जर खोटा असेल काही ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला अजिबात तुमचा टाइमपास करू नका. निराधार व्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, 100% परमेश्वर तुम्हाला साथ देतो बरं का. पण जर तुम्ही आधार म्हणून सगळ्या गोष्टी जर करत असाल तर मला वाटतं जे मॅरिड्स आहेत तर मुलांना प्रॉपर्टी कमवून ठेवू नका, त्यांची प्रॉपर्टीही डेव्हलप करा. एक आई असेल तर आई नेहमी आदर्श आई म्हणून तयार झाली पाहिजे, बरोबर. प्रेशर आई म्हणून काम करू नका. स्कूल असो, कॉलेज असो, कुठे असू द्या, तू इथं टॉप का नाही आला यासाठी त्याला काय करू नका, प्रेशराईज करू नका.
पण त्याला हे दाखवा की तू टॉप येऊ शकतो. त्याचं माइंडसेट ही माइंडसेट तुम्ही डायरेक्शन्स क्रिएट करा. डेफिनेटली तो त्याला आईला समजेल, अरे येस मला एक बूस्ट ऑफ एनर्जी दिली. आणि ती थिंकिंग पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. बोनविटा नाही दिला तरी चालेल, पण थिक आणि थिकनेस द्या. डेफिनेटली त्याच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन आलेलं दिसेल. आणि तुमचं खूप खूप आभारी, थँक्यू, धन्यवाद की तुम्ही